नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत ट्रॅकिंगला इथे मामा भांजा ठाण्यामध्ये सर्व हिल पॉईंट आहे मामा भांजा. तर आज तिकडे जाणार आहोत. तर माझ्यासोबत आहे आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये जे होते योगेश दा, सर्वेश दा आणि ओमकार दा, आणि आमच्या अजून एक मेंबर वाढला आहे, त्याचं नाव तर अभिदा. तर आताच दम लागलाय. तर बघू आता पुढे चाललो आहे. आता सुरू केलं आहे डायरेक्ट व्लॉग. म्हटलं खूप दिवस झाले व्लॉग बनवला नाही आणि ऑफिसला पण सुट्टी भेटत नव्हती. आज नेमका संडे आला आहे, विचार केला की ट्रॅकिंगला जाऊया. म्हणून जवळच आहे आमच्या मामा म्हणजे, तर चालू केलं आता व्लॉग. पण बरेच दिवस झाले ऑफिसमुळे आम्हाला जमतच नव्हतं कुठं जायला किंवा मला व्लॉग तर बनवायला जमतच नव्हतं, कारण की नवीन ऑफिस होता. तर तिकडं सगळं मला लक्ष जात होतं. आता बघूया पुढे, चला बघू पुढे. तर हा मामा भांजेचा स्टार्टिंग पॉईंट आहे, म्हणजे इथून पायऱ्या चालू होतात इथल्या. आता सुरू करूया. बघू आता, चला चालू करू. तर चालू तर गेलं, अजून अर्धा पण नाही झाला आहे प्रॉपर. म्हणजे आताशी 2% चढलो असेल. ग्रीनरी फुल, व्ह्यू बघा, व्ह्यू फुल प्रॉपर. अजून तर काय, हा तर नॉर्मल व्ह्यू आहे, वरती गेल्यावर अजून भारी व्ह्यू येईल. पण दम खूप लागतोय. दमला एवढं दम लागतंय ना मला. पावडर हे बाई माणूस चल ना. दम निघालाय पूर्ण. अरे थांब ना, आम्ही जागी पुढे जातो. अरे थांबा नाही थोडं मध्ये ही लाईकची बॉटल इज कॉन्स्टंट. अजून किती चढलो असेल आतापर्यंत? अजून अर्धा पण नाही केलं, एवढं दम लागायला लागलाय भाई. एसी महागात पडते आता सध्या आम्हाला. तर आता ब्रेक घेतला थोडा पाण्याचा आणि परत चालू केलाय. तर बघू परत कुठे किती वेळा ब्रेक घेतोय आम्ही. मी तर नाही, पुढच्यांचं सांगता येत नाही ते किती वेळा ब्रेक घेऊ शकतात. अर्धा आम्ही आता क्रॉस केला आहे, म्हणजे 50% आमचा आता कंप्लीट झाला. अजून इथून 50% आम्ही बघा, इथून अजून वर जायचं आहे. आता इथून डेंजरवाला ट्रॅक होणार, कारण की इथून डायरेक्ट सरळ पायऱ्या आहेत. फुल फट्टे दम लागतो दररोज एक्सरसाइज. आणि त्यात प्लस ते आपण गेलो माझा फर्स्ट ब्लॉग होता तेव्हापासून तर जिमला जायचं बंदच केलं आहे. नाही ना, म्हणजे 3 महिन्याचा गॅप तर पडला असेल जिममध्ये. परत जिम चालू करायला पाहिजे. बघू आता कधी चालू करतो, त्याचा पण ब्लॉग येईलच. आता बघूया, ते सगळे दम घेत आहेत. त्यात आबिदाला चक्कर येण्यासारखं होते. आबिदा फुल दमला आहे.
अरे तू माझंच काय घेतो वही मग तो कोंबडा घे. कोंबडा तर घेतला रे, पण तुझा कोंबडा झाला त्याचा काय? ते सिनेमा आलाय तो पकड. घे 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 बॅगेत घे, चल हळूच घे. हो अजून किती आहे हो? अजून इथं जायचं आपल्याला प्रॉपर. इथंच आहे का? हां हां इथंच आहे. ह्याच्या मागची स्टोरी माहिती आहे तुला? नाही, मला वेगळी स्टोरी ऐकवायला येत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्टोरी. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. काय परत चालू गेला ट्रॅकिंग. बराच ब्रेक घेतोय कंटिन्यू, नाही ना बोलतो 3 ब्रेक घेतले, 3 ते 4 ब्रेक. हो आता इथून फुल डेंजरवाला ट्रॅक आहे, पण इथून पुढचा व्ह्यू भारी वगैरे आहे. पण एकदा वर पोचल्यावर जो व्ह्यू येणार आहे ना, काही बोलू काय आता. या माणसामुळे सारखं थांबावं लागतंय. काका झालाय तो एक प्रकारे. काय कसला रे? काका म्हणजे नुसतं 5-5 मिनिटाला ब्रेक घ्यायला लावतोय. आतापर्यंत वरतीच पोचलो पाहिजे होतो. बघू आता. शंभर पुत्र हो. चिंगड्या बोले. आवाज घुमतोय. आवाजच खूप आहे सारखा. अबे हा हा चालतो. पाणी लवकर पेशंट. वाजत जा. जाम दम लागलाय. आता इथून व्ह्यू बघा, इथून खाली तर तुम्हाला जास्त ग्रीनरी, कारण की पाऊस खूप पडला आणि आम्ही वर्षात म्हणजे आता पाऊस संपायला आलाय तेव्हा नेमका आलो ट्रॅकिंगला. नाही तर पावसात आम्ही नाही ना बोलतो, पावसाळा चालू झाला की आम्ही इथं पहिले येतो, कारण की आम्हाला जवळच आहे खूप. आणि बघा आता इथला व्ह्यू तर बघा, इथून प्रॉपर व्ह्यू ठाणे दिसतोय. म्हणजे काही बोलू आता, पुढं तर वरती तर अजूनच चांगला व्ह्यू भेटेल, पण इथून पण बघून घ्या आता. एक नंबर व्ह्यू आहे, एक अख्खा म्हणजे पूर्ण ठाणे दिसतोय. या कॅमेऱ्यात दिसतंय की नाही का बघू, पण एक नंबर आहे. थोडा पाऊस पडला असता तर अजून मजा आली असती, पण ठीक आहे. आता मी राहिले परत मागे, आता जातो पळत लवकर. अरे तू इथंच आहे? अरे किती दमशील. आधी वेळ नुसतं मोटिवेट करायचा 10 मिनिटावर, 10 मिनिटावर, आणि आता स्वतः बसलाय. आलो. आणि इथे मी आता एका खेकड्याचा शोध लावलेला आहे. कुठे? लोक तिकडून या तुम्ही. नाही इकडून कुठून समोर आहे. हे थांब. ह्या साईडला आहे खाली. शे एकाचा जीव घेतला. भाई श्रद्धांजली वाहतो. हा होता ना,
ती मादी असणार तो नर असणार ती विचार करत तेव्हा परत राहुले दुसरा कुठे गेला? त्याच्या खाली. तर बघू शकता ते जे दिसतं पत्र्याचं ते मामा आहेत आणि ह्या साईडला भांजे आहे. आता थोड्याच वेळात 5 मिनिटाचा काहीतरी ट्रॅक राहिला आहे तिथून मग पोचू. पण हा पाच मिनिटाला ब्रेक घेतोय ते अर्धा तासाचा ट्रॅक 2 तासावर आलाय. तेच ना तो काल बोललेला ना तो कोण थांबतं बघू. हो आला आला आवाज आला. फायनली एकदाच पोचलो वरती पॉईंटवर. तर या साईडला आता भांजे आहे आणि हे बसले इथे आणि या साईडला मामा आहे. तर बघू आता ते एक जण आहे खाली तर तो आल्यावर जाऊ. ए कुठल्या साईडला जायचं काय त्याला आवाज द्या. शेवटी शब्द जर होते ओमकार अभिदा डेंजर अभि डेंजर. तर आम्ही चाललो आता भांजेला मामाला बघू. आता ही भांजा आहे आणि ही त्याची बॅक साईड आहे. आता बॅक साईड दाखवतो. तर याची बॅक साईड आहे. बॅक साईड पण म्हटलं म्हणजे मी तर आमचं कसं असतं की पावसाळा चालू झाला की इथं आमचं येणं जाणं असतं. पण यावर्षी काय माहिती ऑफिसच्या कारणामुळे आम्हाला सारखं कुठे जाताच येत नव्हतं. तर आज नेमकाच रविवारी होता सुट्टी होती म्हटलं चला जाऊ. ही फ्रंट साईड आणि ही त्याची बॅक साईड आहे. या साईडला मग पुढं तिथं तुम्हाला थांबा 1 मिनटं झूम करून दाखवतो. इथे हे बॅक साईडला बोरवली आहे आणि आता जरा पावसाचं वातावरण पण झालं आहे. पाऊस पडला तर खरंच बरा मजा येईल. बघूया माझ्या इंस्टाग्रामच्या पेजमध्ये बघू शकता तुम्ही माझे हायलाईट्स आहेत ना त्याच्यामध्ये दरवर्षीचे आमचे व्हिडिओज किंवा फोटोज वगैरे आहेत. तर इंस्टाला पण तुम्ही मला फॉलो करा. तर आता चाललो आम्ही घरी निघालो आहे. आता मामाला जायचा प्लॅन तर कॅन्सलच झाला आहे. भांजा भेटलं भांडण झालं खूप झाला कारण की घरी खूप काम येत आता. आमचे 2 मामा झालेत. मला बोलू नको. आता बघू चला. ह्या मामांची तर खूप फाटलेली आहे. हे चाल रे चालतात बघ कसे वाकडे वाकडे. त्याची पूर्ण हवा खराब झाली आहे. चलो चलो चलो.
मित्रांनो, आजचा ट्रॅकिंग व्लॉग मस्त होता एकदम. थकवा तर आला आहे, पण या नेचर फीलसाठी तेवढं वर्थ आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.